हे संपल्यावर या दादा दादा एक कपिल देशपांडे पुण्यावर आले यांची मुलगी होती आता शिबिरात पालक प्रतिनिधी म्हणून हा घरचाच कार्यक्रम आहे दादा प्लीज. आणि शिक्षकांपैकी कुणीतरी या इच्छा नसते. गावातून पालकांपैकी कोणी आले आपण अच्छा ते अपने मराठी नहीं बनेगा ओके. आपको नहीं वो भोपाल से. आप भोपाल से आ रहे थैंक यू. आनंद राज्य आनंद संस्थान से ओके. हम लोग अभी मराठी में चलेंगे आपको ठीक है. कोशिश कीजिए फिर हम हिंदी में बताएंगे. अभी हाल ही में यहाँ पर विद्यार्थियों का एक शिविर हुआ चेतना विकास मूल्य शिक्षा शिविर हुआ और उसमें आदरणीय पोपटराव जी पिछले 1 वर्ष से संपर्क में हैं और जितनी बातचीत हमारी पोपटराव जी से होती रही उन्होंने कुछ महत्वपूर्ण निष्कर्ष हमको पिछले 35 वर्ष के उनके अनुभव से बताए और हम भी उन निष्कर्षों के साथ सहमत हैं. हम भी ऐसे ही सोचते हैं कि जब उन्होंने जीवन विद्या की एक प्रेजेंटेशन सुनने के बाद उनका ये अनुभव भरा कथन था कि इसको विद्यार्थियों में ले जाना चाहिए. तो फिर इस गांव का एक यशवंत विद्यालय उसके दोनों टीचर भी आज अपने साथ में हैं. लगभग 150 विद्यार्थी हैं. 8वीं 9वीं 10वीं का ये स्कूल है और इस स्कूल के साथ हमने कुछ 2-3 घंटे की छोटी छोटी कार्यशालाएं की पिछले अगस्त से और धीरे धीरे इन विद्यार्थियों के साथ हमारी मैत्री हो गई और फिर यहाँ के शिक्षकों का भी एक हमें अनुकूल प्रतिसाद मिला और जब एक सप्ताह भर की शिविर की बात आई तो शिक्षकों ने हमें सुझाव दिया कि 9वीं कक्षा के विद्यार्थियों के लिए ये अनुकूल रहेगा. लगभग 49 विद्यार्थी ऑन रोल हैं तो उनके लिए उन्होंने सहमति दी. उसको फिर पोपटराव दादाजी ने भी हमको अनुमति दिया और ये शिविर तय हुआ पिछले 30 नवंबर से आज 7 दिसंबर है. अब हमको ऐसा लगा कि इन विद्यार्थियों के साथ यदि महाराष्ट्र के और विद्यालयों से विद्यार्थी आते हैं तो हमने प्रयास शुरू किए. हमें बुल्ढाना जिले से बहुत अच्छा प्रतिसाद मिला. वहाँ का एक गांव है सिंदखेड, वहाँ पर पोपटराव जी आए हैं. महाराष्ट्र में एक वाटर कप नाम से एक पानी के नियोजन को लेकर एक मोटिवेशनल कार्यक्रम होता रहा है तो उसमें उस गांव ने अच्छा काम किया और पोपटराव जी ही उसके परीक्षक भी थे. तो एक पहले से ही उनका उस गांव से ऋणानुबंध था और अभी हाल ही में हमने कुछ युवाओं के साथ काम शुरू किया है. 13 महीने का एक छोटा सा फेलोशिप आप लोग समझते होंगे. तो रेसिडेंशियल रह के और शिक्षा में विशेष करके चेतना विकास मूल्य शिक्षा में और उसी का एक विद्यार्थी अक्षय जो अभी फोटोग्राफी कर रहे हैं हमारे साथ रहे तो उनका एक सत्यापन एक छोटा सा कार्यक्रम हमने रखा था. उसमें आदरणीय पोपटराव जी का आना हुआ और तत्पश्चात जैसे कपिल भाई साहब बैठे हैं पुणे में ज्ञान प्रबोधिनी नाम से संस्था है. उन संस्था के साथ हमने एक छोटा सा इंटरैक्शन सप्ताह भर का रखा था तो वहां पर हमने इस शिविर की चर्चा की. तो कपिल जी का भी एक ऑल्टरनेटिव स्कूल है तो स्कूल के 4 बच्चे, बुल्ढाना जिले से लगभग 25 बच्चे और यवतमाल जिले से 6 बच्चे, इस प्रकार से लगभग 100 बच्चों ने इस शिविर में भाग लिया. आज सुबह बुल्ढाना के बच्चे अपने गंतव्य स्थान पर वापस गए और आज अंतिम दिन शिविर का जो सत्यापन का दिन रहता है इसको हम इंग्लिश में रिफ्लेक्शंस कहते हैं कि ये सप्ताह भर इन विद्यार्थियों को
क्या पहुंचा, क्या उन्होंने सीखा, क्या उन्होंने संकल्प लिया, वह हर एक बच्चे से एक सुनने का यह एक उत्सव जैसा क्षण है। इसी शिविर की खासियत ऐसी रही कि आदरणीय पोपटराव जी के 35 वर्ष के उनके अथक प्रयास से जो इस गांव में एक वातावरण बना है, दो प्रकार से हम वातावरण को पहचान रहे। एक वातावरण है प्राकृतिक, आप लोग आते ही एक अलग फीलिंग यहाँ आती होगी। लगभग 10 लाख के करीब वृक्ष का यहाँ पर प्लांटेशन हुआ है और करीब 2.25 करोड़ लीटर वाटर कंजर्वेशन हुआ है। तो हम आज पोपटराव जी से वो सारा सुनने भी वाले हैं जब विद्यार्थियों का ये होने के बाद। अब इसका एक असर, जिसको हम कहते हैं कि गांव गरीब होते हैं, तो वो बात पोपटराव जी को काफी कनेक्ट किया कि ये गरीबी दूर होना चाहिए और ये जो नेचुरल रिसोर्सेस है इसका प्रॉपर यूटिलाइजेशन होकर के आज ये जो माहौल हमको देखने को मिल रहा है कि मराठीमध्ये त्याला म्हणतात पोटापाय, रोजी रोटी का प्रबंध इस गांव में अच्छे से हुआ और धीरे धीरे दिस इज वन ऑफ द रिचेस्ट विलेज ऑफ इंडिया, ऐसा लोग इसको कह रहे हैं। तो एक प्राकृतिक वातावरण है, स्वाभाविक है, केवल प्रकृति के वरदान से तो काम नहीं चलता, उसको आदमी का परिश्रम की मानसिकता चाहिए। तो यहाँ पर एक सामूहिक रूप से परिश्रम की मानसिकता विकसित हुई और यहाँ का प्रोडक्शन लेवल काफी अच्छे से होने लगा और साथ में कुछ सामाजिक निर्णयों की प्रक्रिया शुरू हुई। वो हम सब लोगों के लिए सोचने समझने के लिए ये इस गांव का एक उदाहरण है। जैसे दारूबंदी, ये बहुत ही क्लिष्ट मुद्दा है, अभी बहुत हाथ नहीं लगा है किसी के, बोलना आसान है, लेकिन सामूहिक स्तर पर निर्णय करना। दूसरा, जैसे कम पानी के फसल लेना, ये भी बहुत क्लिष्ट मुद्दा है। पानी का झगड़े हैं संसार में पानी को लेकर, तो अभी तक ये निर्णय बना हुआ है कि कम पानी की फसलें लेंगे। ये सबके लिए एक समाज का मन तैयार होना बहुत जरूरी है। तो ऐसे मानसिकता में पले बड़े ये बच्चे हैं। तो इस शिविर की खासियत रहे कि इन बच्चों ने इस बार इस लीडरशिप को लिया और जो अन्य 50 बच्चे आए थे उनको प्रतिदिन रोज 1.5 से 2 घंटा ये विद्यार्थी इस गांव के जो विकास काम हुए हैं उन विकास कार्यक्रमों को उन्होंने बताया, समझाया और आज इतनी अच्छी बॉन्डिंग उनकी हो गई कि ये लोग विदा हो रहे थे तो लोग रो भी रहे थे, कुछ आंसू भी निकल रहे थे। तो इस शिविर का कई सारे परिणाम, उपलब्धियां हमें मिल रही हैं। जो प्रधान उपलब्धि है इन बच्चों का उन बच्चों से एक आत्मीयता, एक मैत्री और मध्य दर्शन में हम इसको सुनते हैं अखंड समाज सार्वभौम व्यवस्था। तो इसमें सिंदखेड़ के बच्चों ने ये कहा कि अब ऐसा शिविर हम हमारे गांव में अरेंज करेंगे। देखिए क्लास 9th के बच्चे हैं, आयु क्या होगी, 13-14 की आयु है। इस आयु में ऐसा सोचना कि हम अपने से इसको कर सकते हैं, मुझे लगता है इस शिविर की एक प्रधान उपलब्धि जो मेरे स्मरण में रही है। अब आगे बहुत समय न बिताते हुए हम इन विद्यार्थियों से एक एक करके क्या उनको छुआ, अब वो आगे का भविष्य में क्या सोचते हैं, क्या उद्देश्य उनको लगा था, ये हम एक एक विद्यार्थियों से सुनते हैं, क्योंकि यही भविष्य है आगे हिवरे बाजार का। तो ये भविष्य कैसा सोचता है, ये हम सब लोगों के लिए इसको सुनना एक उत्सव का रहेगा। तो जिन विद्यार्थियों को हिंदी बनेगा वो हमारे हिंदी भाषा से जो माता पिता आए हैं उनके लिए आप हिंदी में भी बात कर सकते हैं, और अगर आपको नहीं बनेगा तो आप मराठी में बात कर सकते हैं। हम बाद में उनको हिंदी ट्रांसलेशन करके बताएंगे। विद्यार्थियों को भी मैं ये उत्सव का बताऊं,
कल से लेकर 10 तारीख तक लगभग 400 परिवार प्रतिनिधि अपने गांव आ रहे हैं और यहाँ पर 3 दिन परिवार मूलक स्वराज्य व्यवस्था इस प्रकार के गांव कैसे कर सकते हैं, मुझे लगता है ये आने वाले भविष्य के लिए एक रास्ता कैसे हो सकता है, उस पर ये 3 दिन का उत्सव होगा। और इस उत्सव की पृष्ठभूमि में ये शिविर होना ये हम सबके लिए एक प्रेरणादायी बात है, क्योंकि भविष्य आश्वस्ति का भविष्य दिखता है तो अभिभावकों को भी काम करने में मजा आता है। ये एक सामान्य सा नियम है। तो बहुत समय न लेते हुए आदरणीय पोपटराव जी का और अभिभावकों का और साहब का स्वागत के लिए मैं रविकांत भैया को यहाँ आमंत्रित करता हूँ। और फिर हम कोऑर्डिनेशन के लिए तनुश्री बेटा जी हैं, आप कोऑर्डिनेशन का सूत्र संभालेंगे और आगे का हम अब इन विद्यार्थियों से इनका कथन सुनते हैं। रविकांत भैया स्वागत पर। परिवार ग्राम स्वराज व्यवस्था अंतर्गत आनंदी कुटुंब आनंदी गाव या संकल्पनेवर सुरुवात झालेली ही जी मोहीम आहे ती आपण आनंदी कुटुंब समृद्ध गाव आणि याचा पूर्ण देशभर आणि इतर पूर्ण जगामध्ये विस्तार करण्यासाठीची जी काही मुहूर्तमेढ या ठिकाणी रोडचा प्रयत्न करत आहोत, अशा ह्या मुहूर्तमेढीच्या या मोठ्या कार्यक्रमाच्या एका अतिशय उदात्त अशा या शिबिराच्या संदर्भात दादांनी म्हटलं की तुम्ही स्वागत बोलत, त्यासाठी मी स्वतःचा अभिमान म्हणजे स्वतःचा मान समजतो। दादा खूप खूप धन्यवाद। ही खूप मोठी घटना आहे असं मला वाटतं, ये बहुत बड़ी घटना है ऐसा मुझे लगता है। हम उस इरा में जी रहे हैं, उस काल में जी रहे हैं जहाँ पे हर जगह शोषण और दोहन दिखता है। सब तरफ कोई ना कोई किसी को लूट रहा है, कोई ना कोई किसी को कुछ छीन रहा है। कोई भी दो लोग मिलने की बात नहीं करते, जुड़ने की बात नहीं कर रहे, साथ जीने की बात नहीं कर रहे। हमारी अपनी भी जो डेवलपमेंट की, ग्रोथ की और सक्सेस की जो डेफिनेशन है वो किसी अन्य से ऊपर उठने की बात ही करते हैं, उससे बड़ा होने की बात करते हैं। हम साथ जीने की कल्पना भी नहीं कर सकते, ऐसी स्थिति में आज हम लोग हैं। तो साथ जीना ये सक्सेस है, साथ रहना ये डेवलपमेंट है और साथ में होना ये ग्रोथ है। ये नहीं कर सकते क्या हम लोग? मुझे लगता है जीवन विद्या मदद दर्शन से श्रद्धेय ए नागराज जी ने जो प्रस्ताव दिया है और हिवरे बाजार में जो हमें पिछले अनेक सालों से जो प्रयास दिख रहे हैं वो इसी ओर ही दिख रहे हैं। मेरा अपना हिवरे बाजार का जो अनुभव रहा है वो इसी भाव से रहा है कि यहाँ पे लोग इकट्ठा होकर काम करते हैं और लोग अपने साथ तो काम करते ही करते हैं, लेकिन लोग पूरी सृष्टि पर्यावरण के साथ भी काम करते हैं। यहाँ पे आदरणीय पोपटराव जी पवार यहाँ पे बैठे हैं और उनके सम्मान के साथ में मतलब उनके प्रति सम्मान का भाव लेके मैं कहना चाहूँगा कि कोई एक व्यक्ति अगर ऐसा इनिशिएटिव अगर ले तो क्या बदलाव आ सकता है। एक गांव को खड़ा करना बहुत बड़ी मतलब तकलीफ की बात है। आप किसी जगह पे मिनिस्टर बन सकते हो, आप किसी जगह पे अधिकारी बन सकते हो, आप किसी जगह पे एमएलए खासदार या फिर किसी फॉरेन डेलीगेशन में जा सकते हो, सारे बड़े बड़े इसको चुन सकते हो, लेकिन लोगों को जोड़ के रखना और लोगों को जोड़ के रख के परिवार से लेकर तो पर्यावरण और पूरी पृथ्वी की जो पूरी एकात्मता है उसको समेट के गांव में खड़ा करना बहुत ही कठिन काम है। बहुत ही विरले ही ऐसे लोग हैं जो ये लोग कर पाते हैं और बाकी गांव के सारे लोगों का हाथ भी नहीं मिला होता तो शायद ये नहीं होता। ये पूरा गांव के लोगों का प्रयास जो है वो यहाँ पे दिखता है और यहाँ से आगे किस ओर जाना चाहिए, जिसको हम लोग बोलते हैं कि भाई भूमि स्वर्ग हो, मानव देवता हो, धर्म सफल हो और सर्वशुभ हो। तो जब भूमि स्वर्ग करनी है तो कहीं स्वर्ग कहीं और नहीं, यही है। मानव जो सुखी होने की बात करता है तो परिवार में ही सुख हो जाता है और परिवार ये पूरा विश्व परिवार बने। तो उसकी शुरुआत जब यहाँ से 35 साल पहले यहाँ से हुई है, इसी को आगे लेके जाने के लिए अब हम संस्कारों की आवश्यकता पर ज्यादा बल दे रहे हैं। संस्कार बहुत बहुत आवश्यक है। ये हमें नजर भी आ रहा है कि बच्चे और माता पिता में जो अंतर आ रहा है, भाई बहनों में जो अंतर आ रहा है, गांव गांव के पड़ोसियों में जो अंतर आ रहा है, उसका कुछ तो शुरुआत हो और उसकी शुरुआत अलग अलग तरीके से भी हो सकते हैं।
पर जिसको हम लोग कहेंगे कि भाई हम अपने आप से पूछे कि हमें जाना क्या है, करना क्या है, ना किसी से पूछे। वो जो शुरुआत है जो बच्चों में होनी चाहिए, वो शुरुआत का एक छोटा बिंदु जिसको मैं कहूंगा कि प्रारंभ का बिंदु आज हिवरे बाजार से यहाँ पे शुरू हो रहा है। इसलिए मैं हिवरे बाजार के सारे बच्चों से जो यहाँ पे हम लोगों ने 49 बच्चे 48 बच्चे जो यहाँ पे आए थे, थोड़ा सूरत में लगा होगा आपको कि भाई कहीं और से आए थे, लेकिन जैसे जैसे हमारे एक एक दिन के शिविर होते गए तो सारा जो उत्साह बनता गया। आज मैं मेरा सलाम जो है मैं नमस्ते करना चाहता हूँ, सलाम करना चाहता हूँ इन सभी बच्चों को जो आज यहाँ पे उपस्थित हैं। तो सबसे पहला आपने भैया बोला स्वागत करना है, तो मैं इनको इनका स्वागत करना चाहता हूँ, इनके लिए जोरदार ताली। मैंने देखा है जब हम लोग हिवरे बाजार की शूटिंग कर रहे थे, थोड़ा सा पूछ रहे थे, तो पवार साहब से पूछा कि सबसे पहले आप क्या चाहोगे, क्या शूट करना चाहोगे, तो उन्होंने कहा कि जो रान फूल होते हैं ना, रान मेवा, वहां पे हमको शूट करना है। पवार साहब की इच्छा थी कि भाई कोई ऐसी जगह हो जहाँ पे वो बचपन में जैसे पानी पीते थे, जैसे जानवर पानी पीते वैसे पानी पीते, और वहां पे हमने शूटिंग किया था पहले जब हम लोग आदर्श गांव में काम कर रहे थे। तो मुझे तब ध्यान में आया कि इनका लक्ष्य कहाँ पे, ये कहाँ देख रहे हैं, तो ये देख रहे बच्चों में, देख रहे बच्चों में अपना बचपन देख रहे, क्योंकि पवार साहब ये कुछ जानते हैं कि भाई वो और उनकी बैच के जो सारे जो लोग थे वो तो खड़े रहे, बीच में बहुत सारी ऐसी चीजें मतलब चीजें रही कि बहुत सारे लोग अपने अपने घरों के खेतों के काम में, नौकरी काम में व्यस्त हो गए, लेकिन ये जो पूरा जोड़ना है ये कौन करेगा, कौन मेंटेन करेगा, हिवरे बाजार को आगे कौन लेके जाएगा और किस दिशा में हिवरे बाजार आगे जाएगा। तो फिर वो ध्यान में आया कि ये बच्चे हैं जो कर सकते हैं, और आदरणीय पवार जी के साथ जब भी मैं बात करता तो उनके मन से यही आता था कि भाई ये जो शिविर हो रहा है वो छठवीं के लिए होना चाहिए और छोटे बच्चों के लिए होना चाहिए। तो ये शुरुआत इसलिए आज इस उपलक्ष्य में ये जो पालक सभा है, पवार साहब इस गांव के प्रथम पालक, तो मैं उनका स्वागत हार्दिक इसी शब्द समझ कर करना चाहता हूँ। सर मैं आपके रूल में रहना पसंद है। माफ करिए, पिता तो नहीं है पर कुछ लोग हैं जो पिता जैसे हैं। आदरणीय सर है, यहाँ पे जो साथी आए हैं पालक सभा से जो कार्यक्रम का जो संबोधन गया, निमंत्रण गया, तो आदरणीय देशपांडे जी यहाँ पे आपका भी हार्दिक स्वागत है। उधर भी हमारे हिवरे बाजार गांव के पालक और हमारे टीचर बैठे, सभी पालक ही, टीचर और कौन होता है, पालक ही होता है। आदरणीय सर यहाँ पे बैठे हैं, सारे मान्यवर जो यहाँ पे आसपास बैठे, योगेश दादा की आई है तो वो भी पालक ही हमारी, और ये जो बच्चे भी तो हमारे पालक है। वो इंग्लिश पे एक टर्म है कि चिल्ड्रन आर द फादर ऑफ द मैन, है ना, तो आप भी हमारे पालक ही। तो इस पालक सभा में आप सभी का मनपूर्वक हार्दिक स्वागत यहाँ पे करता हूँ, और आपसे निवेदन भी करूँगा कि कल से जो इसी शुरुआत का अगला जो निवेदन क्या होना चाहिए, उस पर जो चर्चा हो रही है ये बहुत ही महत्वपूर्ण चर्चा है। ये ऐसी चर्चा नहीं है जो शासन से निधि प्राप्त होती है, ये ऐसी चर्चा नहीं है कि जहाँ पे कोई और अलग से आ रहा है और फंड कर रहा है, CSR फंड होता है, या कोई दानी है भी वो कहता है कि ये चर्चा करो, ऐसी चर्चा नहीं है। ये स्वयं प्रेरित लोगों का काम, यहाँ पे कोई संगठन नहीं, यहाँ पे कोई किसी ने अलग से बोल के रखा है कि ऐसा करो, ऐसा नहीं है। ये बाबा जी के वो बोलिए कि भाई उनका भाव ही है जो हम सभी में कहीं ना कहीं, तो जिसको कहते हैं कि कण कण में भगवान, तो वो कण की ही वो निस्मृति है, प्रसूति है जो कल से यहाँ पे होने वाली है। तो मैं आदरणीय सर से भी निवेदन करूंगा, पवार सर से और बाकी सारे साथियों से निवेदन करूंगा कि आप भी सादर आमंत्रित हो कल परसों नरसों की उस कार्यशाला के लिए, जो किसी चीज का बहुत बड़ी चीज का आगाज करने वाली है और बहुत बड़ी चीज को आगाज करते हुए दिशा भी देने वाली है। तो इसी शब्दों के साथ में, थोड़ा सा समय ज्यादा हो गया पर इसी शब्दों के साथ में मेरी तरफ से स्वागत, इस कार्यक्रम के लिए आभार, जो आपने मेहनत की उसके लिए अभिनंदन, क्योंकि आप उत्कृष्ट पर जा रहे हैं, और फिर एक बार फिर से स्वागत और आमंत्रण अगले प्रोग्राम के लिए करता हूँ। धन्यवाद।
मान्यवरांचे करूया स्वागत, फुले उधळू आनंदाची. आपण आलात मान देऊनी, पर्वणी आहे सुख सौख्याची. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी तनुश्री दत्तात्रय पाटील सर्वप्रथम आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते. नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात. आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. आताच माझी मैत्रीण तनुश्री हिने जे अध्यक्षपदाची सूचना दिली त्याला सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देते. मला माहिती आहे सर्व पालक आपल्या मुलांचे रिफ्लेक्शन्स ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर मी बुलढाण्यावरून थांबलेल्या 3 ताई, त्यातील संजीवनी ताई हिला विनंती करते की तिने तिचे रिफ्लेक्शन्स द्या. नमस्कार, मी संजीवनी संतोष पोंगे बुलढाण्यावरून आली आहे आणि मी वर्ग 3rd इयरला आहे, डिप्लोमा स्टुडंट आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावची. आम्ही जाणार होतो बट आम्ही थांबलो कारण आम्हाला तुमच्यासोबत संवाद साधायचा होता. आमचे रिफ्लेक्शन्स हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते कारण आम्हाला तुमच्या गावातून खूप छान वाटले. असं गाव पाहणं हे आमच्या नशिबात. आम्ही फक्त नाव ऐकलं होतं पण प्रत्यक्षात आम्हाला ते पाहायला भेटलं. त्याची व्याख्या मी सांगू शकत की गावाबद्दल मी जितके बोलले तितके कमीच पडेल तुमच्या गावाबद्दल. जसं साहेबांनी तुमचं गाव एवढं छान प्रकारे केलं आहे, एवढी प्रगती झाली आहे तुमच्या गावामध्ये, जे व्यसनमुक्ती जे केली आहे ते मला फार आवडलं तुमच्या गावात. छोटंसं आमचं इथलं रुटीन होतं की आम्ही तुमच्या गावामध्ये क्षेत्रभेटीसाठी यायचो, विविध लोकांना भेटायचो. त्यांनी जे आम्हाला समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी, खूप व्यवस्थित प्रकारे आमच्यासोबत ट्रीट केलं. जसं या मुलांनी आम्हाला खूप काही सांगितलं तुमच्या गावाबद्दल, जी माहिती यांच्याकडनं नाही ती गावातल्या लोकांपासून मिळाली आम्हाला. खूप लोकांनी इथे योगदान दिलं, ते मला फार बरे वाटले बघून. तर आम्ही इथे जे चेतना विकास मूल्य शिक्षणात शिकलो त्यामध्ये काय होतं की पहिल्या दिवशी आम्हाला कुटुंबावरती लिहायला लावलं होतं. खरं तर सर मी त्या दिवशी काहीच लिहिलं नव्हतं, आजही माझं पान कोरं आहे. आणि काल जेव्हा तुम्ही त्याचा पूर्ण सारांश सांगितला तेव्हा ते रात्री मी पूर्ण कोरंपान भरलं की खरं कुटुंब हे आहे. जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं तेव्हा कुटुंब काय आहे. आता कुटुंबामध्ये गरजा 2 असतात, एक भावात्मक एक भौतिक. मग भौतिक गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा हे तर आवश्यकतेपेक्षा आपल्याकडे जास्त आहे ना. मग कोणती गरज आता पुरेशी आहे, जी भावात्मक, जी मी कधीच समजून घेतली नाही. खरं तर सांगायचं म्हटलं तर आई वडिलांना मी कधीच समजून घेतलं नाही, जे इथे मला 7 दिवसात समजलं की नेमके भाव काय आहेत, आई वडील काय आहेत. मग आता भाव काय आहेत, संबंध काय आहेत. मग भाव अशी एक गोष्ट आहे जी आईबद्दल आपल्याला ममता असते. आता आई आपल्याकडनं काहीच अपेक्षा नाही ठेवत आणि आपण तिच्याकडनं प्रत्येक अपेक्षा ठेवतो. यालाच आपण एक ममतेचा भाव म्हणू शकतो. प्रत्येकाकडनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतात. आई बाबा झाले, माता म्हणजे एक मैत्रिणी झाल्या, सहयोगी झाले. या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे शिकायला भेटले. काल खरं तर मला खरा भावाचा अर्थ काय आहे हे मला कळालं. आणि मी एक खरंच जिथे सरांनी सांगितलं की जिथे चूक आहे तिथे समज नाही आणि जिथे समज आहे तिथे चूक नाही, हे फार मला आवडलं. की खरंच चुका आपण प्रत्येक वेळी चुकांकडेच लक्ष देतो पण त्यांना समजून घ्यायचा आपण कधीच प्रयत्न केला नाही. जसं की आता एक मेसेज जे मी प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवू शकते की लहान मुलं खूप चुक्या करतात, आपण हमेशा त्यांच्या चुक्या बघतो पण त्यांना कधीच चूक हे समजून काय सांगायचा कधीच प्रयत्न नाही केला. तर आम्हाला सरांनी एक फार म्हणजे असं हे दिलं होतं की सुधार ही दंड आहे. प्रत्येकामध्ये जर सुधार झाला तर तोच आपण दंड म्हणतो. दंडाच्या भाषेत आपण काय करतो, पनिशमेंट करतो, त्यांना मारतो, पण ते त्यांना नाही कळत. त्यांना जर आपण एकदा व्यवस्थित समजून सांगितलं, त्यात सुधारणा केली तर त्यालाच आपण एक दंड म्हणू शकतो. आणि गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर गावात असं खूप आहे बोलण्यासारखं, पण मला गावातलं स्पेशली आवडलेलं म्हणजे मी सांगू शकते की स्वच्छता मला फार जाणवली, ज्या आपण गावांमध्ये नाही पाहत. आता मी एक खेड्या गावातून आलेली आहे, एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे, पण नाही आहे आमच्या गावात जेवढी तुमच्या गावात स्वच्छता आहे, ते मला फार आवडलं. दुसरं म्हणजे व्यसनमुक्ती. घरोघरी व्यसन झालेलं आहे, घरा शेजारी घरापास. आता माझ्या जे शेजारी राहतात त्यांच्या प्रत्येक घरामध्ये व्यसन आहे. जिथे इथे मुक्त होऊन काय खरं
हे केलेलं आहे यांनी की या गावामध्ये व्यसनमुक्ती हे कुठेच नाही बघितलं आतापर्यंत. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं व्यसन राहतंच. तंबाखूचं झालं, गुटख्याचं झालं, विमलचं झालं, या सगळ्या जे व्यसन आहे इथे एकही व्यसन नसल्या. नंतर टपऱ्या, जागोजागी टपऱ्या दिसतात, चहाची टपरी जे झाली हेही मला या गावात एकही नाही दिसली. आणि त्यांनी आदरांनी आम्ही विचारलं की तुमच्या गावात चहाची टपरी नाही का, तर ते आम्हाला बोलले की तुम्ही आमच्या घरी येऊन चहा प्या. त्या मुलींनी सांगितलं टपरी नका विचारू, पण आमच्या घरी येऊन चहा प्या, आम्ही तुम्हाला हमेशा चहा देऊ. म्हणजे त्यांनी आम्हाला आदराने आणि हेड्स ऑफ या पोरांनी आम्हाला खूप खूप इथे शिकवलं. त्यांनी आमच्यासोबत इतक्या गायडन्सली, इतक्या पेशन्सली काम घेतलं. आमची मुलं ओरडले, रागवले, त्याच्यासाठी खरंच मी सॉरी म्हणते की आमच्याच्याने काही चूक झाली असेल, त्यासाठी माफ करा. आणि खरंच हेड्स ऑफ की तुमच्या गावासाठी एकदा प्लीज तुमच्याच गावासाठी स्वतःच ताळ्या वाजवा. आणि मी इथून एक संकल्पना घेऊन जाईल की माझ्या कुटुंबातील करे एखादं व्यसन करणारा असेल तर मी खरंच त्यांना यांची एक प्रतिमा म्हणून एक सांगेल की बाबा व्यसन हे काय आहे, करायचं नसतं, व्यसन काय आहे, व्यसनामुळे काय होतं, ह्या गोष्टी मी त्यांना समजून सांगेन. आणि दुसरी एक चेतना विकासमध्ये सांगितलेली गोष्ट जी होती की पवित्रता का फैलाव ही परिवार है. जर आपण आपल्या गोष्टी परिवारात सांगितल्या, जे मी इथं शिकली ते जर मी माझ्या पवित्रेनी म्हणजे कुटुंबात सांगितलं तर माझा तो एक जो हे सबोधन तो होईल. आणि दुसरं म्हणजे रागावर खूप कंट्रोल करेल, जो मला हमेशा येतो. आणि माझ्यात इथे आल्यानंतरचा झालेला बदल की कुटुंबाविषयी काय होतं, मी कधीच आईबाबांशिवाय मी दिवसभरात काय घडलं हे कधीच शेअर नाही केलं. बट इथे आल्यापासून दुसऱ्या दिवसापासून मी त्यांना रोज कॉल करून मी इथे काय करते हे सांगितलं, मी तुमच्या गावाबद्दल सांगितलं. आणि त्यांनी मला आज फोनवर सांगितलं की असं त्यांना एक आव्हान दे की तुम्हीही आमच्याकडे पडद्याला या, तिथे शिबिर आहे तुमची, आमच्याकडनं जेवढी सेवा झाली तेवढी आम्ही करू. आणि त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की आमच्याबद्दल म्हणजे आमच्यासाठी काही शिबिर असेल त्या गावामध्ये तर नक्की आम्हाला कळवा, आम्ही त्या गावात जाऊ. थँक्यू सो मच. त्यानंतर पूनम दीदी, साक्षी दीदी. मी साक्षी शेळके, मी 11th सायन्सला आहे, बुलढाण्याहून आलेली आहे. आणि आधी तर मला शिबिरबद्दल एवढं माहितीच नव्हतं, पण आम्हाला ना तिघींना पण अक्षय दादांनी सांगितलं. आधी तर मला शिबिर हे पहिल्यांदाच होतं माझं, तर मला एवढं काही ठाऊक नव्हतं की शिबिर कसं असते काय असते. पण दादांनी सांगितलं की माझ्या मामाच्या मुली संजीवनीताई आणि पूर्वा पण येणार आहे, तर म्हटलं जाऊन बघते त्यांच्यासोबत कसं असते, तर करून बघते शिबिर. आणि हिवरे बाजार तर मला एवढं काही माहितीच नव्हतं या गावाबद्दल, दादांनी सांगितलं होतं तर थोडीच माहिती होती. पण या गावात येऊन माहिती पडलं की या गावाचं नाव एवढं प्रसिद्ध काय आहे, हे गाव एवढं सर्वांना का आवडते, एवढं स्वच्छ काय. आणि साहेबांनी पण खूप मेहनत केली या गावासाठी. या गावात जसे प्रवेशद्वार हे सर्व ठिकाण बघून ग्रामपंचायत, अशी ग्रामपंचायत तुम्ही कधी बघितलीच नव्हती या गावात जशी ग्रामपंचायत आहे. आणि स्वच्छता या गावात ना थोडं पण कचरं दिसलं नाही. गावातल्या लोकांचं बोलणं आवडलं. आमच्या गावात तर कोणी एकमेकांसोबत बोलत पण नाही एवढं चांगलं. या गावात ज्याच्यासोबत पण बोलायचं ना आम्ही तर ते चांगलंच बोलायचं. कोणी पण आम्हाला म्हणायचं चला आमच्या घरी चहा पिता का, बसा आमच्या घरी. आणि असं तर आमच्या गावात कोणी बोलत पण नाही आमच्यासोबत. जो तो आपापल्या कामात असते ना. आमच्या गावात तर असं एक पण घर नसेल की ज्याच्या घरात कोणीच व्यसन करत नसेल, सर्व व्यसन करतात. पण या गावातल्या लोकांना बघून, त्यांचं बोलणं वागणं बघून खूप आवडलं आम्हाला हे गाव. आणि या गावातून तर आम्हाला असं वाटते की जास नाही वाटत आहे. आणि थँक्यू अक्षरा दीदी, तिने आम्हाला खूप माहिती सांगितली या गावाबद्दल. हे गाव कसं आहे सर्व ठिकाण सांगितले आम्हाला या गावाबद्दल, सर्व ठिकाण दाखवले आम्हाला. आणि सर्व दीदींचे थँक्यू. आम्हाला या गावाबद्दल खरंच त्यांनी खूप ठिकाण दाखवले, सर्व दाखवलं. त्यांचं बोलणं वागणं असं फ्रेंड तर आम्ही आमच्या पण फ्रेंडने एवढ्या चांगल्या, यांनी एवढं वागणं बोलणं यांचं बघून अशा मैत्रिणी खरंच तुम्ही खूप चांगले आहे. आणि तनुश्री दीदीचे पण थँक्यू. आणि क्षेत्रफीठमध्ये पण आम्ही खूप बघितलं.
जसे दूध डेअरी या गावाबद्दल ऐकलं आम्ही. दुधाबद्दल या गावात दुधात पण काहीच मिलावट नसते. आमच्या इथे तर दूध बघितलं तर अर्ध त्याच्यात पाणीच असते आणि 80 रुपये लिटरनं दूध मिळते. इथे तर आम्हाला त्या काकांनी सांगितलं की 35 रुपये लिटरच दूध आहे. तर खूप आश्चर्य वाटलं. एवढं घट्ट दूध आणि 35 रुपये लिटर दुधाने तर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं या गावाबद्दल. आणि स्वच्छता बघितली, सर्व लोकांचं बोलणं वागणं हे खूप आवडलं मला. आणि मी संकल्पना घेऊन जाते की मला खूप राग येते आणि मी आधी खूप चिडचिड करायची, कोणावर पण राग काढायची, मी कोणाला पण काही बोलून टाकायची रागात. पण आता मी इथे आली ना 7 दिवस, मला काहीच राग नाही आला, कोणाचाच नाही. आधी तर मी कोणासोबत बोलायची पण नाही, पण इथे सर्वांसोबत बोलायला लागले. मी सर्वांसोबत प्रेमानं वागायला लागले, एकाला पण रागात बोलली नाही काहीच. आणि योगेश भैयांचे पण थँक्यू. आम्हाला सर्व शिकवलं, राग कसा कंट्रोल करायचा, हे भाव काय असते हे सर्व समजलं आम्हाला. थँक्यू. त्यानंतर जयवाद. मी पहिल्यांदा सर्व आदरणीय व्यक्तींचा नमस्कार करतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. आम्ही पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांशी मैत्री केली. बाहेरच्या गावावरून किती लोक आले, किती विद्यार्थी आले, कोण कसं वागतं, त्यांची सगळ्यांची माहिती घेतली व त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्यासंगच मैत्री केली. ते बी आमच्यासोबत खूप चांगल्या प्रकारचे वागायचे. आम्ही बी त्यांना खूप चांगलं त्यांच्यासाठी प्रतिसाद द्यायचो. योगेश सरांनी आमचे काही ग्रुप पाडले होते. काही विद्यार्थी आमच्या ग्रुपमध्ये काही म्हणजे विबरे बाजारचे काही विद्यार्थी, सगळं बाहेर गावाचे काही विद्यार्थी. मग आम्ही सकाळी 8:30 वाजता ते 10:30 वाजेपर्यंत त्यांना क्षेत्रभेटीसाठी घेऊन जायचो. क्षेत्रभेटीत त्यांना गावाबद्दल खूप माहिती सांगायचो. मग काहींना मराठीत समजत होती, काहींना हिंदीत समजत होती. मग ज्यांना मराठीत सांगायचो आणि ज्यांना हिंदीत येत होती त्यांना हिंदीत सांगायचो. पण हिंदीत काय व्हायचं की हिंदी लिहिता यायची, बोलता यायची, पण ती असं लिहिता यायची, वाचता यायची, पण मला असं बोलणं नव्हते दाखवता येत. पण जेव्हा हे विद्यार्थी आले असं मी हिंदीत बोलायला लागलो तर तेव्हापासून हिंदी खूप जास्त करून बोलता यायला लागली. आणि या शिबिराचे खूप धन्यवाद, कारण की या शिबिरामुळे खूप काही शिकायला भेटले. या शिबिरात खूप काही म्हणजे आनंदच मिळाला. काल खूप सगळ्यात आनंदाचा दिवस म्हणजे काल प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकलमध्ये आयसर कंपनी इथे आली होती. त्यांचे काही प्रयोग, सायन्स प्रोजेक्ट दाखवले. आणि धन्यवाद. प्लीज सगळ्यांनी आपले फोन सायलेंट करून ठेवा. नमस्कार, माझे नाव प्रेरणा गोरक्षनाथ घोडके. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. चेतना विकास मूल्य शिक्षण आधारित आनंदी कुटुंब समृद्ध गाव हे शिबिरामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला. या शिबिरामधून आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आनंदी कुटुंब कसे असते, त्या आनंदी कुटुंबामध्ये काय काय असते. जर आपले कुटुंब आनंदी राहिले तर गाव आपले समृद्ध होते. अजून आम्ही दर दिवशी 8 वाजता यायचो. 8 ते 10 आमची फील्ड विजिट असायची. आणि त्यानंतर 10 ते 11:30 आमची जेवण सुट्टी असायची. त्यानंतर आमची 11:30 ते 2:30 चेतना विकास मूल्य शिक्षण तास असायचा. आणि त्यानंतर 2:30 ते 3 आमची छोटी सुट्टी असायची. आणि 3 ते 4 आमची विज्ञान सेशन असायचं. त्यामुळे हे 7 दिवस कसे गेले हे आम्हाला माहीतच नाही झाले. या शिबिरात येऊन खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि खूप आनंद वाटला. धन्यवाद. हुसेन सय्यद. तर आज या शिबिराचा शेवटचा दिवस. तर हे 7 दिवस आमचे खूप आनंदात गेले. पहिल्या दिवशी जेव्हा ती मुले आली तेव्हा जास्त ओळख वगैरे काही नव्हती. तर तिसऱ्या दिवशी आमची चांगली मैत्री ओळख झाली. आम्ही सकाळी 8:30 वाजेपर्यंत सर्व मुले येथे यायची व 10 वाजेपर्यंत आम्ही त्यांना गाव वगैरे दाखवायचो, गावाची माहिती वगैरे द्यायचो. त्यानंतर एक जेवायची सुट्टी व्हायची व त्यानंतर एक मूल्य शिक्षण ते योगेश दादा घ्यायचे.
त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दल मानवी जीवनाबद्दल व निसर्गाबद्दल खूप सारी त्याच्यामध्ये माहिती दिली व त्यानंतर संध्याकाळी 3 ते 4 हा विज्ञान सेशन व्हायचा. त्याच्यामध्ये विज्ञानाचे धडे पण शिकवले जायचे आम्हाला. तर त्यानंतर काल एक ISR टीम आली होती, ISR कंपनीची टीम. त्यांनी आम्हाला सायन्स एक्सपेरिमेंट व आपला प्रोजेक्ट वगैरे दाखवले. तर ते खूप असे सुंदर असे प्रकारे बनवले होते. त्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रिसिटी वगैरे खूप सारी काही गोष्टी सांगितल्या व येथे जी व्यवस्था होती ती खूप चांगली होती व यापुढे जे सेशन होतील ते मी अटेंड करू इच्छितो अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. तृप्ती गोड. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव तृप्ती शहाजी गोड, मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. सर्वप्रथम ज्यांनी हे शिबिर आयोजित केलं त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. कारण सर्वप्रथम आम्हाला असं वाटलं की शिबिरामध्ये आम्ही ज्या गोष्टी शिकलो त्याच शिकायला मिळतील, बाकी काही नाही. परंतु जेव्हा आम्ही हे शिबिर अटेंड केलं त्याच्यानंतर मग आम्हाला कळलं खरंच आम्ही या शिबिरामध्ये जे शिकलो नव्हतो त्या विविध गोष्टी अशा आम्हाला शिकायला मिळाल्या. आणि सर्वप्रथम पहिल्या दिवशी आम्ही आल्यानंतर आमचे 5-5 मुलीमध्ये ग्रुप्स करून दिले. त्यानंतर मग आम्ही सर्व मुलींना आपल्या गाव दाखवलं. तर त्या मुलींना गाव खरंच खूप आवडलं सर्वांना. आणि त्या बोलल्या की खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही या गावचे नागरिक आहात. मग आम्ही बोललो की खरंच आमचं हे भाग्य आहे, पण आमच्या भाग्यामागे आमच्या आजी आजोबांचा, आई वडिलांचा हात आहे. कारण की आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय, परंतु हे सगळं कार्य हे आम्ही जास्त नाही केलंय, पण आमच्यापेक्षा जास्त आमच्या आई आजोबा. मग त्यांना सांगताना खरंच आम्हाला खूप प्राऊड फील होत होता. कारण की त्यांच्यामुळं आम्हाला पण आणि खूप असं श्रेय मिळतं सर्वांमुळं. आणि खरंच आम्हाला या शिबिरामध्ये खरंच खूप शिकायला मिळालं. आणि काल प्रॅक्टिकल होतं आमचं, त्या प्रॅक्टिकलमध्ये खरंच खूप शिकायला मिळालं. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे विविध प्रोजेक्ट्स केले, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. आम्ही इलेक्ट्रिकलमध्ये पण ज्यादा शिकलो आणि आम्हाला खरंच खूप आनंद आला या शिबिरामध्ये. धन्यवाद. सूरज गिरे. नमस्कार, माझे नाव सूरज. तर हे शिबिर मागे 6 दिवसापासून चालू आहे. तर याच्या आधी पण काही शिबिर होत होते 1-2 दिवसाचे. तर या शिबिरात आम्हाला खूप काही शिकायला मिळालं की आनंदी कुटुंब कसं असावं, आनंदी गाव कसं असावं. तर आधी आम्हाला काही खूप माहित नव्हतं आनंदी कुटुंबात काय करावं लागतं. तर आता खूप आले आणि त्याच्या आनंदी फक्त कुटुंबाबद्दल नाही तर आम्हाला खूप काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांबद्दल त्याची उत्तर मिळाली की पृथ्वी निर्माण कशी झाली, कोंबडी आधी गांड, ह्या सर्व प्रश्नांची आम्हाला उत्तर मिळाली. आणि आता आम्ही निश्चय केला की आपण असं काही काम नाही करायचं की दुसऱ्या इजा झाली पाहिजे. यानंतर मी स्वतः माझे रिफ्लेक्शन देते. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव तनुश्री दत्तात्रय पाटील, मी इयत्ता 9वी शिकते. मी सर्वप्रथम पोपटराव पवार साहेबांना, योगेश दादांना आणि या शिबिरामागे अजून ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते. कारण खरंच मी खूप भाग्यवान आहे. माझा या गावात जन्म झाला आणि मला या शिबिरात सहभागी होता आलं. खरं म्हणजे मला पहिल्या दिवशी या शिबिरात करमलंच नाही. आणि त्यानंतर जे शिबिराचे दिवस होते ते खूप लवकर संपून गेले. आज आमचे जे नवे मित्रमैत्रीण बनले होते ते देखील त्यांच्या घरी परतले. विशेषतः आज जेवढे आमचे मित्रमैत्रिणी बुलढाण्याचे गेले ते सगळे रडत होते आणि त्यांना पाहून आम्हाला पण रडायला येत होतं की कळालंच नाही की आम्ही त्यांना आमचा एवढ्या 6 दिवसात इतका लढा लागला की त्यांना इथून जाऊशी पण वाटत नव्हतं. तर त्या मला सगळ्या म्हणत होत्या की तू पण चल. मी म्हटलं की परड्याला जेव्हा शिबिर होईल तेव्हा मी नक्की प्रयत्न करेल यायचा. माझा या शिबिरात येण्यामागचा उद्देश हा होता की मला खरं आनंदी कुटुंब काय असतं हे समजून घ्यायचं होतं. आणि माझे काही प्रश्न होते त्यांचे मला उत्तर हवे होते. पण घडलं असं की मी सरांना त्याची उत्तरं न विचारता या 6 दिवसात मलाच त्याची उत्तरं स्वतः समजली. आणि सांगायचं झालं तर
मी सगळ्यां म्हणजे मी अशी प्रतिज्ञा करेल की हिवरे बाजार हे असंच टिकून राहण्यासाठी एवढे जे इथं जे म्हणजे जे विद्यार्थी बसलेत आम्ही सगळेच प्रयत्न करू आणि हिवरे बाजारची ही परंपरा आम्ही पुढे नेऊ आणि आमच्या पुढच्या पिढीला देखील हिवरे बाजारची परंपरा पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करू. आणि मी या शिबिरात खूप काही शिकले. योगेश दादांनी आम्हाला चेतना विकास मूल्य शिक्षण कार्यशाळेमध्ये आनंदी कुटुंबाबद्दल शिकवलं. आणखीन आपल्या परंपरा, आपण एकमेकांशी कसं वागायचं, आपली भाषा कशी हवी, आपले भाव कसे हवेत याबद्दल शिकवलं. त्यानंतर मी एक सोबत म्हणजे एकाच वेळी 2 भूमिका बजावल्या. एक म्हणजे शिक्षकाची आणि एक म्हणजे विद्यार्थ्याची. या दोन्ही मी जेव्हा मुलांना माझ्या टीमला जेव्हा गाईड करत होते हिवरे बाजार बद्दल तेव्हा त्यातून मला देखील हिवरे बाजार बद्दल अजून नवी माहिती मिळाली जी की ज्येष्ठ नागरिकांनी दिली आणि त्यांना मला जेवढं जमलं मी तेवढं त्यांना शिकवण्याचा प्रयत्न देखील केला. आणि खरंच सांगते की मला देखील या शिबिरातून खूप काही शिकायला भेटलं आणि मला जे शिकायला भेटलंय ते मी शाळेत गेल्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींना देखील सांगेल आणि मी माझ्या जीवनात या शिबिरातून जे काही शिकायला भेटलंय त्याचा नक्की त्याला माझ्या जीवनात लागू करेल. धन्यवाद. त्यानंतर संकेत गुंजाळ. नमस्कार, माझे नाव संकेत. मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. आम्हाला आधी असं वाटलं होतं की हे शिबिर आम्हाला जीवनात म्हणजे आम्हाला लय उत्साह वाटला होता. या शिबिर कधी होईल आम्ही वाट पाहून होतो. मग 30 नोव्हेंबरला आम्ही सर्वप्रथम इथे आलो. तिथे आल्यावर सर्व मुले बाहेर जिल्ह्यातून मुले आले होते. त्या सर्व मुलांची आम्ही ओळख करून घेतली. त्यानंतर आम्हाला सरांनी सेशनला बसवलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या आधी 3 सेशन झाले त्याच्याबद्दल थोडी ओळख करून दिली. आम्हाला आनंदी कुटुंब कसं असतं, समृद्ध गाव याविषयी माहिती सांगितली. सरांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सरांनी आम्हाला आमच्या टीम पाडून दिल्या. त्यात आम्ही 6 जण होतो. आम्ही गावचा इतिहास, गावचा दूध व्यवसाय याबद्दल माहिती दिली. गावातील शेतकऱ्यांच्या घरी नेले व त्यांना शेतीविषयी माहिती सांगण्यास सांगितली. धन्यवाद. अनुष्का ठाणगे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव अनुष्का आदिनाथ ठाणगे. मी यशवंत माध्यमिक विद्यालय हिवरे बाजार या शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकते. आम्हाला या शिबिरातून आनंदी कुटुंब म्हणजे काय असतं याची व्याख्या समजली व योगेश सरांनी आम्हाला खूप नव्या कल्पना सांगितल्या व आम्ही आमचे बुलढाणा व सिंदखेड पुणे या जिल्ह्यातून जे काही विद्यार्थी आले होते त्यांच्यासोबत आम्ही मैत्री केली व त्यांना आमचं पूर्ण गाव दाखवलं. त्यांना आमचं गाव फार आवडलं. हे ऐकून त्यांनी आमच्या गावची खूप प्रशंसा केली. हे ऐकून आम्हाला पण खूप चांगलं वाटलं कारण आम्ही या गावचे नागरिक आहोत, हे आमचं भाग्य आहे. ते आम्हाला म्हणाले तुम्ही या गावचे नागरिक आहात, हे तुमचं भाग्य आहे. हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला. आम्ही म्हटलो हे गाव समृद्ध बनवण्यात आमचा जेवढा वाटा आहे तेवढा आमच्या आई वडिलांचा, आजी आजोबांचा आणि त्यांना प्रोत्साहन करणाऱ्या पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार साहेब यांचा सुद्धा आहे. आम्हाला या शिबिरातून खूप काही नव्या सर्व शिकायला मिळाले व असे शिबिर करत राहावे हे आम्हाला असं वाटतं. असं धन्यवाद. दुर्गेश माधुरे. बेटा जी
इथं प्रत्येकाला बोलायचंय तर प्रत्येकाची संधी येणार आहे तर कोणी नाही म्हणणार. दुर्गेश मांडुळे, तुझे पप्पा पण आलेत मागं, त्यांना पण ऐकायचंय की तू काय शिकला या 7 दिवसात. तू नाही आला तर मी जागेवर नाही काढून देईन. माझं नाव दुर्गेश मांडुळे. आमचा हा 7 दिवसाचा कॅम्प झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही दररोज सकाळी 8 वाजता इथे यायचो. आमचे ग्रुप पाडलेले होते. आम्ही सर्व मुलांना गावातले माणसांशी मिळून त्यांची माहिती करून द्यायचो. दूध व्यवसायाबद्दल आम्ही त्या मुलांना सांगितलं. धन्यवाद. अक्षरा एवढी. नमस्कार, माझे नाव अक्षरा दीपक येवले. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. माझं इथे येण्याचं उद्दिष्ट काहीच नव्हतं. मला असं वाटलं पण नव्हतं इथे या शिबिरात एवढं काही मला शिकायला भेटेल. मला खूप सारं शिकायला मिळालं. इथे खूप नवे नवे अनुभव मिळाले. जे नवीन मित्रमैत्रिणी झाले होते त्यांना शिकवताना खूप नवे नवे अनुभव मिळाले. त्यांना आमचे पण अनुभव त्यांना आम्ही सांगितले. मी ह्या गावाची नाही पण मी ह्या गावाला शिकायला येते, हेच माझं भाग्य आहे असं मला वाटतं. आणि मी इथे ज्यांनी शिबिरात वाटा दिला त्यांचे आभार मानणार नाही किंवा धन्यवाद म्हणणार नाही, कारण आभार या शब्दात भार आहे आणि धन्यवाद या शब्दात वाद आहे. आणि म्हणून मी एक गोड शब्द वापरते, मी सर्वांची ऋणी आहे. कृष्णा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव कृष्णा वरमुडे. हे शिबिर योगेश सरांनी आम्हाला या शिबिरात खूप चांगली माहिती दिली. हे पहिले 2 दिवस तर मी या शिबिरात नव्हतो, पण नंतरून 2 दिवसानंतर मला या शिबिरात आल्यावर खूप आनंद झाला. सर्व बाहेरून आले मित्रांनी आम्ही दिलेली माहिती समजून घेतली. अजून विज्ञान सेशन मध्ये योगेश दादांनी आम्हाला विज्ञानातील व निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून दिली. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी बाबळे आहे. मी आता 9वी मध्ये शिकते. हे शिबिर खरंच खूप छान होते. या शिबिरामध्ये माझा येण्याचा उद्देश होता की मला चेतना विकास मूल्य शिक्षण हे शिकायचे होते. आणि हे शिबिर मला खूप चांगले समजले आणि मला माझ्यात नवीन बदल घडायचे होते. तर सर्वप्रथम आम्ही पहिल्या दिवशी आलो तेव्हा सचिन दादांनी आम्हाला आमचे ग्रुप पाडले. तेव्हा मग त्या ग्रुपमध्ये आम्ही रोज सकाळी क्षेत्रभेटीसाठी जायचो. त्या क्षेत्रभेटीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे सांगितले आणि त्यांना पण नवीन गोष्टी शिकायची खूप उत्सुकता लागली होती. आणि हे शिबिर खरंच खूप चांगले होते आणि मला हे खूप आवडले. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव हर्ष मंगेश ठाणगे. मी आता 9वी मध्ये शिकतो. तर सर्वप्रथम मला सर्वांना सांगायचं आहे की योगेश सरांनी जे काय आमचे प्रश्न होते ते सर्वात जास्त मला प्रश्न होते ते सरांना मी सांगितले व सरांनी मला त्याबद्दल खूप चांगली माहिती सांगितली. व सर्वप्रथम सर्व जे विद्यार्थी बाहेर बुलढाणा जिल्हा व इतर जिल्ह्यातून आले होते त्या विद्यार्थ्यांना गावची पाहण्यासाठी खूप उत्सुकता होती. व ते विद्यार्थी आमच्या गटामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 7 विद्यार्थी होते व हिवरेबाजार गावातील 5 विद्यार्थी होते. तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे माहिती सांगितली व जे नवीन ठिकाण होते जसे की साहेबांचे घर किंवा मग दूध डेअरी, गावचे तळे या सर्वांबद्दल माहिती सांगितली. धन्यवाद. श्रद्धा नाट.
माझे नाव श्रद्धा दिगनाथ, मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला चेतना विकास मूल्य शिक्षण आधारित आनंदी कुटुंब आनंदी गाव समृद्ध गाव याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. आपले कुटुंब आनंदी ठेवण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला पाहिजे, कारण की आपण जर आनंदी कुटुंब ठेवले तर आपलं गाव पण समृद्ध होईल. आपण गावात व्यसनमुक्ती ह्या गावात व्यसनमुक्ती नाही आहे. आम्हाला या शिबिरातून खूप शिकायला मिळाले. आपण जर खोटं बोललं तर आपले गैरसमज होतात. आम्ही 2 गरजा पाहिल्या, भौतिक आणि भावात्मक. या गरजांमध्ये भौतिक गरजामध्ये अन्न वस्त्र निवारा व भावात्मक गरजामध्ये आम्हाला खूप शिकायला मिळाले. क्षमता आपल्याला सर्वांना सारखी असते. आपल्याला क्षमतामध्ये पात्रता व योग्यता पाहिजे. पात्रता म्हणजे आपली ग्रहण करण्याची क्षमता. आपण जेवढं ग्रहण करू तेवढं आपली क्षमता वाढेल. तुषार. माझे नाव तुषार पंडित तोरमडे. आम्ही काय 7 दिवस कॅम्प केला. आम्हाला खूप चांगले वाटले. त्यांच्यासोबत आम्ही त्यांना गावाविषयी माहिती सांगितली. आम्हाला चांगले वाटले. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राजनंदिनी. या कॅम्पमध्ये मला खूप चांगलं काही काही शिकायला मिळाले आणि मी सगळ्यांना माहिती सांगितली. आणि शेवटचा दिवस आज आहे. मला खूप आनंद वाटतो की मी या कॅम्पमध्ये सहभागी झाले. धन्यवाद. मयूर. माझे नाव मयूर नमस्कार. आमचे 7 दिवस खूप आनंदात गेले. आम्ही पोरांना गावाबद्दल माहिती सांगितली. धन्यवाद. अनुष्का ढगे. माझे नाव अनुष्का ढगे. मला या कॅम्पमध्ये यायचा हा उद्देश होता की मला नुसता टाइमपास वाटला, परंतु इथं आल्यावर मला खूप नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्या. ओम कदम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आम्ही सकाळचं 8 वाजता आलो. बाहेर गावच्या मुलांना घेऊन गावात जायचो. गावाबद्दल माहिती सांगायची. नमस्कार, माझे नाव वृंदावन. मी इयत्ता 9वी शिकत आहे. आनंदी कुटुंब समृद्ध गाव यामध्ये आम्हाला खूप सारे काही शिकायला मिळाले. जीवन कसे असावे हे पण समजले. व आम्ही बुलढाण्याच्या 3 मुली आमच्या गटात होत्या. त्यांना आम्ही गावाबद्दल खूप माहिती सांगितली. त्यांना आम्ही सांगितलं सर्व समजलं. आर्यन बर्वे. माझे नाव आर्यन राहुल बर्वे. मी आता 9वीचा विद्यार्थी. आमचा 7 दिवसाचा कॅम्प झाला. त्या कॅम्पमध्ये बाहेरगावून बुलढाण्यावरून मुलं आले होते. सर्वप्रथम मी त्यांच्या संग मैत्री केली. मग आम्ही रोज सकाळी त्यांना गावामध्ये फिरायला घेऊन जायचो. त्यांना पर्जन्य मापाची गावातील मंदिरं, घरं, डेअरी, शेती याच्याबद्दल माहिती सांगितली. त्यांना खूप चांगले वाटले. आणि या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. जे माझे प्रश्न होते ते पण इथं सॉल्व्ह झाले. धन्यवाद. किशोरी कर्डिले.
स्वामीनाथ कर्डिले. या शिबिरात माझा सहभाग होण्यामागचा एकच उद्देश होता की कुटुंबाशी काही माझे रिलेटेड प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची मला उत्तरे मिळाली. आणि योगेश सरांनी सांगितल्याप्रमाणे माणसाने वर्तमानात कशा प्रकारे जगायला हवे की आणि माणूस जर वर्तमानात चांगल्या प्रकारे जगला तरच त्याला भविष्य काळाची चिंता राहत नाही. हे मला समजले. धन्यवाद. सार्थक एवढे. या 30 नोव्हेंबरला आमचा आनंदी कुटुंब हे सेशन चालू झाले आणि आज शेवटची तारीख 7 डिसेंबर. आज हे सेशन संपणार आहे. आम्हाला या सेशनमध्ये खूप आनंद मिळाला. आम्हाला योगेश सरांनी आमचे जे प्रश्न होते त्यांचे उत्तरं सांगितले आणि धनंजय दादांनी त्यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. सायली. माझे नाव सायली संजय गावे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. आम्हाला आनंदी कुटुंबात आल्यापासून खूप नवीन गोष्ट शिकायला मिळाली. धन्यवाद. तेजस. माझे नाव तेजस नाथ आहे. आम्हाला आमचा कॅम्प 7 दिवस झाला. त्यामध्ये बुलढाण्याचे मुलं होते, त्यांना पण हिवरेबाजाची माहिती खूप छान वाटली. त्यांना मंदिर शेती यांच्याबद्दल माहिती सांगितली. त्यांना ना या इथून जाऊशी नव्हतं वाटत. त्यांना हिवरे बाजार कसं झालं याची पण माहिती सांगितली. त्यामुळे त्यांना असं वाटलं आमचं पण गाव तसं व्हायला पाहिजे. धन्यवाद. प्रतीक्षा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रतीक्षा. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. या शिबिरातून मला जे काही शिकायला मिळाले त्यातून मी नक्कीच माझे कुटुंब आनंदी करेन. धन्यवाद. प्रथमेश. सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो. आनंदी कुटुंब समृद्ध गाव हे शिबिर 30 तारखेपासून चालू होते. या शिबिरात आम्हाला खूप काही नवीन शिकायला भेटले. त्याच्यात मला समजले की आनंदी कुटुंब राहण्यासाठी त्या कुटुंबातला करता माणूस निर्व्यसनी असला पाहिजे. ते कुटुंब नक्कीच आनंदी राहतं. धन्यवाद. गौरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गौरी महेंद्र ठाणगे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. माझा या शिबिरामध्ये सहभाग मी नोंदवला. मला खूप छान वाटले कारण या शिबिरामधून मला खूप काही शिकायला मिळाले. धन्यवाद. साहिल गोलक. माझे नाव साहिल सुभाष गोलक. मी आता 9वीमध्ये शिकतो. माझा या शिबिरात येण्याचा हेतू म्हणजे जीवनातील माझे प्रश्न. एक प्रश्न म्हणजे सर्वांना सारं का कळत नाही. म्हणजे सर्व मुले लक्ष देतात पण त्याच्यात पण 2 भाग आहेत. एक पात्रता आणि योग्यता. पात्रता म्हणजे ग्रहण करण्याची शक्ती आणि योग्यता म्हणजे अभिव्यक्ती बोलण्याची शक्ती. हे मला या शिबिरात कळालं. आणखी पण मी प्रश्न विचारले होते सरांना, त्यांचं पण उत्तर मला मिळालं. पण हा प्रश्न मला माझ्या जीवनातला म्हणजे महत्वाचा प्रश्न होता.
धन्यवाद. रोहित. माझे नाव रोहित पांडुरंग टांगे. आमचा कॅम्प 30 तारखेपासून सुरू झाला, पण आम्हाला वाटत होतं अजून 2-3 दिवस घ्यायला पाहिजे होता. पण आनंदी कुटुंब याच्यातून आम्हाला असं कळलं की घरच्यांना काम करायची आम्हाला सवय लागली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव यश. तर आजचा जो आपला 7 दिवसाची शिबिर होते, त्या शिबिरातून मला खूप काही शिकायला मिळाले. या शिबिरात मला खूप आनंद मिळाला. या शिबिरातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. जसे पेट्रोल जमिनीखालीच का असते, जमिनीखालचा कोळसा काय उपयोगाचा असतो. त्यानंतर आम्ही सकाळी 8 वाजता आल्यावर मुलांना गावाची माहिती सांगायचो. जसे गावातील होणारे सण उत्सव, गावातील स्वच्छताबद्दल माहिती, गावाचा इतिहास, गावाची भौगोलिक माहिती, गावात उगवले जाणारे पीक. जसे त्यामध्ये आम्ही मुलांना पेरूचा बाग दाखवला, कांद्याची शेती दाखवली, ॲस्ट्रोची शेती दाखवली. त्यानंतर आम्ही मुलांना जे दाखवायचो ना, त्या ठिकाणावरून जर आम्ही कांदे दाखवते तर आमच्या संगे असणारी मुले त्या कांद्याच्या शेतीतले एक कांदा उपटायचे आणि आपल्या संग घ्यायचे. कांद्याचे बी दाखवले होते, कांद्याच्या वरचा जो गोंडा असतो तो तोडून आपल्या संगे घ्यायचे आणि इथे आल्यावर योगेश सरांना दाखवायचे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संजय ढगे. आज शिबिराचा शेवटचा दिवस. पहिल्या दिवशी आम्ही मुलांशी मैत्री केली, त्यांना गाव दाखवले. गावामध्ये त्यांना शेती, आजी माजी सैनिक, गावाची स्वच्छता, शेतीमध्ये पेरूचा बाग, कांदे हे सर्व त्यांना दाखवले. या शिबिरात आम्हाला खूप आनंद मिळाला. या शिबिरात आम्ही आमचे कुटुंब आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. आपल्या सर्वांना शिकवणारे आणि या शिबिरामध्ये योग्य मार्गदर्शन करणारे योगेश काका यांना मी विनंती करते की त्यांनी देखील त्यांचे रिफ्लेक्शन सगळ्यांना सांगावे. खरंच दादा हे शिबिर खूप छान झालं. तर आता या सगळ्या मुलांची इच्छा आहे की ही मुलं मला कशी वाटली हे तुम्हाला तुमच्यापर्यंत यावं. तर सगळ्यात खास या शिबिरामध्ये हे होतं, मला स्वतःलाच प्रश्न होता की दर्शन हे जसं एक क्लिष्ट आहे, अगदी शिकल्या सवरलेल्या व्यक्तीला सुद्धा गूढ उलगडत नाही. तर हे गूढ यांना कसं मी उलगडून सांगणार. तर करतच रस्ता सापडला. माझ्या हे लक्षात आलं की या मुलांकडे असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना आपण वाट करून देऊ शकतो का. तर मग मी एक दिवस झाल्यानंतर मी या मुलांची सरळ संवाद साधायला सुरुवात केली की तुम्हाला काही प्रश्न पडतात का. सुरुवातीला ही मुलं संकोचली. कदाचित त्यांना हा विश्वास नसावा की हा व्यक्ती जो बोलतोय हा उत्तर देऊ शकेल का आपल्या प्रश्नांची. तरी यांनी मोठ्या हिमतीने जवळपास 150 ते 200 प्रश्न तयार केले होते. आणि मला वाटतं आपल्यासारख्या मोठ्या व्यक्तींना हा एक मेसेज आहे, हा एक संकेत आहे की या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानेच समाधान आहे आणि समाधानाचा रस्ता आहे. साहिल बेटाने जो प्रश्न विचारला की सगळ्या माणसांना सगळं सारखं का समजत नाही, म्हणजे इयत्ता 9वीचं वय किती आणि त्या वयाच्या व्यक्तीला सुद्धा असे काही अवघड प्रश्न येऊ शकतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर
जो पुढचा रस्ता मिळतो तोच मध्यस्थ दर्शनाच्या प्रकाशामध्ये श्रद्धेय नागराजजींनी याला समाधान असं नाव दिलं. माणसाच्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आणि मग त्या उत्तरांनी माणसाचं मन आनंदित होतं. असं कुटुंबामध्ये राहून विद्यार्थ्यांच्या लहानपणापासूनच आपण पाहतो की मुलं प्रश्न विचारतात, मुलं जिज्ञासू असतात, पण त्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाल्याने त्या जिज्ञासा कुठंतरी अडगळीला जाऊन पडतात आणि जे काही समोर आहे, जसं भौतिक गरजांविषयी ही मुलं बोलली, भौतिक गरजा पुरवणं हेच काही जणू आपलं ध्येय आहे. या ध्येयामध्ये ही पिढीच्या पिढी त्या ध्येयामध्ये गुरफटून जाते आणि गुरफटून जाता जाता जे मानसिक गुंते तयार होतात, कारण एवढी सगळी आपली भौतिक गरज पूर्ण असून कुटुंबात सगळं काही आपल्याकडे असून सुद्धा काही कमी आहे ही फिलिंग काय जात नाही. तर आपल्याकडे काय कमी आहे, पण ह्या कमीचा शोध मात्र घेता नाही आला आणि या शिबिरामधनं तो शोध मुलांपर्यंत गेला. त्या शोधाचं नाव आहे की आपल्या जशा भौतिक गरजा आहेत तशाच आपल्या भावनिक गरजा पण आहेत. मग ह्या भावनिक गरजा, त्या गरजांनाच मूल्य असं नाव आहे आणि त्या गरजा ओळखण्याकरता आपली दृष्टी बदलावी लागते, आपल्या दृष्टीमध्ये परिमार्जन करावं लागतं, कारण आपल्या दृष्टीला सवय केवळ भौतिक गरजांना आपली गरज आहे हे स्वीकारायची झालेली आहे. तर असे अनेक प्रश्न उलगडत 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 3 मुद्द्यांवरती हे शिबिर स्थिर झालं आणि या 3 मुद्द्यांना, ज्याला आपण नैसर्गिक नियम, सामाजिक नियम आणि बौद्धिक नियम अशा, तसं म्हणाल तर ह्या अवघड शब्दाला सुद्धा या विद्यार्थ्यांनी भरपूर मन लावून ते ऐकून घेतलं. जवळपास 3 तास आपलं सत्र चालायचं, पण 3 तासामध्ये ही मुलं खेळीमेळीनं या क्लिष्ट आणि मानवी मनाला उलगडलेल्या गूढ गोष्टी खूप छान समजावून घेत होते. याचं कारण, मी परत आपल्या कामाकडे येईन, की याचं कारण मला असं दिसलं की इथे जेव्हा प्राकृतिक नियम म्हणतो तेव्हा त्याचं एक मॉडेल आपल्या गावामध्ये आहे. या विद्यार्थ्यांना खरंच जर आपल्याला शिक्षण द्यायचंय तर माझा असा हळूहळू निष्कर्ष निघतो आहे की मॉडेल शिवाय आता ही मुलं सांभाळली जाणार नाही. आणि पूर्ण 8 दिवस 100 मुलं या गावाला एक प्रकारे शैक्षणिक साधन म्हणून बघत होती. प्रत्येक ठिकाणी त्यांना काही ना काहीतरी शिकायला मिळत होतं. राहणाऱ्या लोकांचे व्यवहार, ते चहाच्या टपरीचं उदाहरण मला वाटतं नोट करण्यासारखं आहे की टपरीने घरी चहा प्यायला या, आणि इतकं आपण बोलून सुद्धा नाही करणार जितकं एका छोट्या त्या प्रसंगातून त्या मुलांना शिकायला मिळालं. तर सामाजिक नियम त्याचबरोबर बौद्धिक नियम, या तिन्ही नियमांचं एक प्रकारे इथं नियमन होताना दिसलं आणि त्याला ह्या मुलांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यामुळं मी मनापासून तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. कारण तुम्हाला मी नव्हा तसं दर महिन्याच्या शनिवारी मी यायचो, पण त्या 2-3 तासात काय मैत्री, पण ज्या विश्वासाने तुम्ही सगळ्या मुलांना आपलंसं करून घेतलं आणि त्यांना एक कौटुंबिक वातावरण दिलं, तर मला वाटतं त्यांचे अश्रू, हे आनंद अश्रू, याच्या पलीकडे आपण या शिबिराचं काय मूल्यांकन करू. आता भाग आहे की पुढे कसं पाहणार. तर त्या मार्गदर्शनाकरताच मी स्वतः उत्सुक आहे. तर ते मार्गदर्शन आदरणीय पोपटराव दादांनी आपल्याला द्यावं. आणि हा एक अनोखा संगम आहे की या गावची पुढची पिढी जेव्हा तयार होते आहे, तर त्या पिढीचं आणि आपलं हे असा एक संवाद हा इथे होतोय. हे या समारोपाच्या प्रसंगाचं खूप वैशिष्ट्य म्हणायला हवं. तर तत्पूर्वी आपलं मार्गदर्शन ऐकण्यापूर्वी की पुढे आता आम्ही कसं काम करावं असं मार्गदर्शन आपण आम्हाला द्यावं. तत्पूर्वी आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अनायसे कपिलजी, त्यांची मुलगी पण या शिबिरामध्ये होती, तर एक पालक म्हणून आपली अभिव्यक्ती आपण द्यावी. सोबतच शिक्षक पण आपल्याकडे आहेत, त्यांनी 1-2-5 मिनिट आपली अभिव्यक्ती द्यावी की त्यांना काय फिलिंग आल्या. आणि मला जे छान वाटलं, आपले सुपुत्र दुर्गेश, छान मुलगा आहे दादा. मी या सगळ्या मुलांशी बोललो, आता खुलूनच बोलूया. त्याचे प्रश्न, त्याचं उत्तर, मला तरी तो मुलगा या एक सामान्य मुलगाच आहे. तर जे सपोर्ट तुम्ही त्याला देताय आणि जो सपोर्ट या मुलांनी त्याला दिला, तर ही सगळं इन्क्लुझिव्ह त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, कुणाला सोडून असं नव्हे. इन्क्लुझिव्ह आपल्याला कसं पुढे जाता येईल याची चर्चा या मुलांनी केली.
तर तुम्ही स्वतः याच्यामध्ये आला आणि इथे आलात त्याच्याबद्दल मला स्वतःला खूप छान वाटते. तर तुम्ही आपल्या 2-5 मिनिटात शिक्षकांनी दोघांपैकी कोणी एक आपल्या 2-5 मिनिटात प्रतिक्रिया द्याव्यात आणि मग आपण आदरणीय पोपटराव दादांकडून पुढचं काय कसं वाटचाल राहावी. कारण एक प्रक्रिया पूर्ण झाली मागच्या जानेवारीमध्ये आम्ही इथे आलो, त्यानंतर दादांनी मार्गदर्शन दिलं की शाळेतल्या मुलांबरोबर थोडंसं काम करूया. तर तो एक टप्पा आज पूर्ण झाला. आता पुढच्या टप्प्याकरता आम्ही मार्गदर्शनाकरता उत्सुक आहोत. तर तत्पूर्वी कपिल दादा तुम्ही काही सांगा पालक म्हणून, आणि दुर्गेशचे वडील, आपलं काय नाव दादा? अरुण दादा या प्लीज, तुम्ही पण काही सांगा. आणि जावरे सर तुम्ही काय सांगणार? एकूण मुलांचे काय तुम्हाला फिलिंग्स काय आहेत? थोडस बोला, 2 मिनिट, मुलांना उत्साह वाढेल. या जस्ट फिलिंग, तुम्ही येऊन पाहून गेला किंवा ही मुलं काय सांगत होती, तुमच्या काही फिलिंग्स तुम्ही शेअर करा. शिवरे बाजार गाव हे अतिशय उत्तम गाव आणि इथून माझं गाव एक 8 किलोमीटरवर सारवाडवाई आहे. तिथून माझा विद्यार्थी येतो, माझा मुलगा या शाळेत येतो. का तर फक्त रोज जाता येता आम्ही नगरला जाणं येणं असायचं या रोडनी. तर हिवरे बाजारची शाळा म्हणजे टॉप शाळा आणि तिथले शिक्षक, तिथले विद्यार्थी, तिथलं हे सगळं सौंदर्य जाता येतं आमच्या नजरेस असायचं. पण मला या नवीन आनंदी कुटुंब समृद्ध गाव, हे तर आनंदी कुटुंब असायलाच पाहिजे. गाव तर खरंच समृद्ध आहे, त्याबद्दल काही शंका घ्यायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, साहेबांनी या गावासाठी जे प्रयत्न केले, खरं तर श्रेय 1 नंबर जर श्रेय द्यायचं असेल तर पोपटराव साहेबांनाच द्यायला ह्या माणसामुळेच झालं आणि ह्याच माणसांनी केलं. एवढे मोठं त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, ही फार गर्वाची बाब आहे ह्या गावासाठी. आणि हे गावही बी एकदम स्वच्छता सगळं व्यवस्थितच आहे जिथल्या तिथं. आणि या शाळा, शिक्षक, विद्यार्थी हे सगळे एकच नंबर म्हणायला हरकत नाही. आणि या शाळेचं चांगले दर्जा 1 नंबरचा असल्यामुळं आम्ही विद्यार्थी या शाळेत घातला. धन्यवाद. घरी काय सांगायचं? घरी काय सांगत होता? काही शेअर करत होता का? घरी सांगत होता का काही असा बदल वाटतो का ते सांगा. कारण इथं जे कॅम्प त्यांनी सांगितलं का आमचा कॅम्प चालू आहे, बाहेरून विद्यार्थी आले, एवढीच माहिती होती. सरांचे मला 2 वेळेस कॉल झाले का आज पालक मीटिंग आहे आणि तुम्ही मीटिंगला या. त्याच्यानंतर बोला पण त्याच्याशी. दादा सगळ्यांना नमस्कार. कपिल देशपांडे. शिबिराबद्दल म्हणजे आता मला नेमकं काय घडलं याची फार त्रोटक माहिती आहे. कारण राही मी फोन करून 1-2दा जे सांगितलं त्यातून थोडंफार तिने सांगितलं तर तेवढं आहे. क्षेत्रभेटी होतात, त्यानंतर बऱ्याच माहिती त्यांनी गोळा केल्या इथून वेगवेगळ्या. अर्थात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माहिती यायची, पण सोशल मीडियामध्ये मी जरा ते हँडल करायला मला तेवढं जमत नाही. माझा फोन वाजला तरच मी बघतो, नाही तर माझं लक्ष जात नाही, मला सवय नसल्यामुळे. पण ते छान होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नव्हती. कारण योगेश दादांसोबत जेव्हा परिचय झाला आणि ते स्वतःच या शिबिरामध्ये असणार आहेत म्हणल्यानंतर जो प्रामाणिकपणा, ग्राउंडेडनेस या ज्या गोष्टी मला त्यांच्यामध्ये जाणवल्या, त्यामधून मला एक माहीत होतं की ते आहेत म्हणल्यानंतर हे सगळं अपेक्षित पद्धतीनेच जाणार. आणि सप्लाय गेला. पुण्याला आमचा एक प्रयत्न आहे, शैक्षणिक प्रयत्न आहे तो. खरं तर शिक्षण हे त्याचं वरवर दिसणारं एक आवरण आहे. तो प्रयत्न व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न म्हणायला हरकत नाही. इथल्या मुलांना मी जेव्हा बघतो किंवा एकंदरीत कुठेही गावामधली जी मुलं असतात त्यांच्या जगण्या वागण्यातला जो मोकळेपणा आहे,
एक निरागसपणा असतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला नाही मिळत. कारण महानगरांमध्ये तर सगळं जगणं फार बंदिस्त आणि अडकलेलं असतं आणि धावाधाव चालू असते सगळी आजूबाजूला. माझं स्वतःचं बालपण हे गावातच गेलेलं आहे. मी तसं मूळ मराठवाड्यातला आणि वेगळ्या पद्धतीने मी लहानाचा मोठा झालो आणि वेगळ्याच ठिकाणी जाऊन मी लँड झालो. करिअर नावाचं जे एक भूत आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे मी तिकडे गेलो. पण तिथेच गेल्यामुळे मला हे जाणवायला लागलं की ह्या पद्धतीने नाही जगून उपयोग आहे. त्याच्यामुळे मग पुण्यामध्ये तुम्ही याल तर अनेक असे शेकडो कुटुंब आहेत ज्यांनी पुण्यामध्ये ज्यांनी असं ठरवलंय ह्याच सगळ्या जगण्या वागण्याच्या विसंगतीमधून, धावाधावीमधून की आपण आपल्या मुलांना शाळेतच नको घालायला. आणि म्हणजे त्या निर्णयाच्या मुळाशी खूप अनैसर्गिक अनुभव असतात जे त्या जगण्यामधून तिथे लोकांना येत असतात आणि जे संवेदनशील लोक असतात त्यांना ते नको असतात. म्हणून हा एक असं इथल्या लोकांना सांगितलं तर तो खूप अतिरेकी निर्णय वाटेल. शिक्षकांना वगैरे तर ह्या गोष्टीचं म्हणजे अतर्क्य असतं. शिक्षकासाठी शाळेत न जाणं मुलांनी हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. पण ज्या प्रकारच्या शाळा पुण्यामध्ये आहेत, ज्या प्रकारच्या सांस्कृतिक वातावरणामध्ये त्या शाळांचा आकार घडला आहे गेल्या 20-25 वर्षांमध्ये, ते बघून संवेदनशील लोक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू इच्छित नाही. मग हे लोक आपल्या मुलांना घेऊन एकत्र येतात आणि काही काही शैक्षणिक प्रयोग करत असतात. शिक्षण हे एक माध्यम म्हणा किंवा एक वरकरणी ती तात्कालीन ती गरज आहे मुलांची, त्या गरजेपोटी म्हणा. पण एकूण धडपड असते की एक शांतपणा असावा, काहीतरी समंजसपणा असावा आणि जगणं काय आहे हे मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा. या प्रयत्नातून हे सगळे उपक्रम पुण्यामध्ये असे अनेक उपक्रम आहेत ज्यापैकी आपण पण एक आहोत. आणि यामध्ये कालचीच गोष्ट आहे. काल आता दर आठवड्याला अनेक लोक येतात चौकशी करायला मुलांना, त्यांना या वातावरणात हवं असतं सगळं. तो कॉम्पिटिटिव्हनेस आहे, परीक्षेचं बर्डन आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना नको असतात. आणि इतरही अनेक काही अपेक्षा असतात की आपलं मूल या पद्धतीने वाढावं. त्यासाठी अनेक लोक दर आठवड्याला येत असतात, माहिती घेत असतात. त्यापैकी एक जण कालच आले. त्यांचं म्हणणं होतं की ज्ञान होणं ही प्रक्रिया जी ती थांबलेली प्रचलित शाळांमध्ये. त्याच्यावर आम्ही थोडंसं बोललो तर निष्कर्ष असा निघाला की ज्ञानाची प्रक्रिया, ज्ञान होणं ही सतत निरंतर होत राहणारी प्रक्रिया आहे, ती कधी थांबत नाही. पण मग असं का वाटतं की शाळांमधून जे होतंय ते ज्ञान नाही आहे. तर गरजा ज्या आहेत आपल्या, त्या ज्या गरजा असतात त्या गरजांच्या अनुषंगानेच ज्ञान गोळा केलं जातं. ही मानवी प्रवृत्ती. मला ज्या गोष्टींची गरज असते मी त्या गरजा भागवण्याकडे माझा कल असतो आणि त्याच्याशी आवश्यक असलेलं ज्ञान मी संपादन करतो. मुळात गरजा काय आहेत हेच माहिती नाही, ह्याबद्दल अवेअरनेस नाही. आणि मग ह्याबद्दल जेव्हा आम्ही बोलत होतो त्यावेळेस अनेक गोष्टी निघाल्या. म्हणजे भावनिक गरज जी असते ती आहे, जी कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर अनेक कामं होत असतात. आता सरांनी एवढं मोठं काम उभं केलंय, एक गाव उभं करणं, एक मोठा समाज उभं करणं, एका विशिष्ट पद्धतीने एका विशिष्ट धारेमध्ये त्या समाजाला आणणं. सो समाजकार्य किंवा देशकार्य या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला असं वाटतं की देश म्हणजे काहीतरी वेगळी एंटिटी आहे, समाज म्हणजे वेगळी काहीतरी संस्था आहे आणि मी आणि माझं कुटुंब म्हणजे काहीतरी वेगळं. हा अवेअरनेस आपल्याला नाहीये की समाज व्यवस्थित उभा करणं ही माझी गरज आहे. कारण तो समाज जर विस्कळीत झाला तर मग माझ्या मुलांनी, माझ्या नातवंडांनी कुठे जायचं? मी ज्या पद्धतीने लहानाचा मोठा झालोय, ज्याच्यामुळे मी असा विचार करतो, ज्या पद्धतीने काही पिढ्या आपल्या पूर्वजांच्या जगल्या वागल्या, ज्याचा परिपाक म्हणून, ज्याचं फलित म्हणून मी अशा पद्धतीने घडलो आणि जन्मलो, ह्याच्यामध्ये जर कंटिन्युटी नाही राहिली, ह्या परंपरा जर अशाच पुढे समृद्धतेने नाही गेल्या, या डिस्कंटिन्यू झाल्या, या विस्कळीत झाल्या,
तर मग पुढे सगळं अवघड होईल. या कंटिन्युटीसाठी काम करणं हे ही आपली गरज आहे. ही व्यक्ती म्हणून पण गरज असते, कुटुंब म्हणून पण गरज असते. हा अवेअरनेस या मुलांमध्ये कसा यावा ह्याच्यासाठी आम्ही मुलांना घेऊन अनेक ठिकाणी जातो, अनेक लोकांशी बोलतो. वेगवेगळे कलावंत असतात, तंत्रज्ञ असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा अनुभव ज्यांच्याकडे असतो, त्या अनुभवाच्या संदर्भात आम्ही बोलत असतो. कारण ज्ञान जे होतं हे अनुभवातून होतं, हे पुस्तकं वाचून होत नाही. पुस्तकांमध्ये फक्त माहिती असते. त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही जो अनुभव घ्याल त्या अनुभवामधून जे निष्कर्ष निघतात त्याला ज्ञान म्हणतात. मग हे ज्ञान होण्यासाठी पुस्तकं बाजूला सारून प्रत्यक्ष काहीतरी करणं गरजेचं आहे. मग काय करता येईल, मुलांच्या पातळीवर काय करता येईल, कसं करता येईल, ज्यांनी आपापल्या पातळींवर असं काहीतरी केलेलं आहे त्यांच्याशी मुलांना कसं जोडता येईल, या प्रयत्नामध्ये आम्ही असतो. आणि ह्या प्रयत्नामध्ये व्यक्तिशः मी आणि आमचे अजून असे 2 सहकारी आहेत. आम्ही असं शोध घेत राहतो की कोण आहे, कोण असं या पद्धतीने बोलतंय, काही काम करतंय. तिथे आम्ही मुलांना घेऊन जातो आणि हे कनेक्शन शोधत राहतो. ह्या शोधामध्येच एक दिवस आम्हाला योगेश दादांचा संपर्क मिळाला, त्यांच्याशी भेट झाली. तिथून आम्ही इथे आलो. मध्यस्थ दर्शन नावाचं एक जी विचारसरणी आहे, एक दर्शन म्हणून त्यांनी जे मांडलेलं आहे ते आम्हाला आमच्या ठिकाणी मोठ्यांसाठी पण घडवून आणायचं आहे. त्याच्यासाठी पण आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि ह्या निमित्ताने मला इथे यायला मिळालं. मी वाट बघत होतो. मला योगेश दादांनी लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी मात्र तुम्ही आवर्जून या, रिफ्लेक्शन्सचा कार्यक्रम आहे, तिथे आपल्याला छान बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. सो मी तुम्हाला सगळ्यांना पण खूप मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या गोष्टींना सपोर्टिव्ह आहात, या सगळ्या गोष्टी करता आहात. सगळ्यांना मी एक आमंत्रण पण देईन की कधी पुण्याला आलात तर या नक्की. आमच्या ठिकाणी छोटासा प्रयत्न आहे जे आम्ही मिळून एक कम्युनिटी फॉर्मेशन अशी एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काहीतरी आनंददायी असा अनुभव निर्माण करावा. आणि बघूया, परत मला यायला आवडेल. आता तसं फार लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी मोमेंट्स असं म्हणतो आपण. कधीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आवर्जून पुन्हा नक्की मला इथे यायला आवडेल. कारण सरांबद्दल आम्ही सगळे ऐकून आहोत, कामाबद्दल पण आम्हाला पण असं त्रोटक कुठल्या तरी संदर्भामध्ये कळालेलं आहे. आम्हाला मुळातून हे सगळं हे प्रयोग, त्याच्या मागच्या मुख्यतः त्या प्रयोगामागच्या प्रेरणा काय आहेत, त्याचे अनुभव काय आहेत, हे आम्हाला ऐकायला खूप आवडेल. तर बघूया. तोपर्यंत धन्यवाद. लोकेशन